समाचार घेतलेला आहे. किरण यांचा 4 धावा. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून 4 धावा मिळवून दिल्यात आपल्या संघासाठी. मोठ्या फटक्यांसाठी दीपक जाणले जातात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. उदाहरण एकच धाव. स्ट्राईकवर आलेल्या मंगेश. भाऊ मंगेश काय करतात आपल्या संघासाठी? डेड बॉल असेल हा. सुंदर असा तडवलेला चेंडू. झेलची संधी आणि सुंदर असा झेल पकडून मंगेशाला बाद केलेला आहे. मंगेशांचा आज काय चांगला खेळ पाहायला नाही भेटलं. मंगेशांची जागा घेण्यासाठी येत आहेत गणेश. सुंदर असा झेल पकडला आहे सचिन यांनी आणि मंगेशला बाद केलेला आहे. मंगेशची जागा घेण्यासाठी येत आहेत गणेश. भाऊ काय करतात गणेश आपल्या संघासाठी? किरणचा चेंडू. भाऊ गणेश काय करतात? गणेशला काही समजलं नाही. चेंडू. एक धाव घेतलेली आहे या चेंडूवर. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 6. सुंदर असा चेंडू. दीपक यांना काही समजलेलं नाही. सुंदर असा तटवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक होते पण त्यांना काही झेल घेता नाही आला. सुंदर अशी फलंदाजी करतायत दीपक आपल्या संघासाठी. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 10. एक गडी बाद.
संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे पियुष. पाहू पियुष काय करतात. सामना करेल गणेश. गणेश ही मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. पाहू गणेश काय करतात. सुंदर असा तडवलेला चेंडू. क्षेत्ररक्षण पण चांगलं होतं. एक धाव पूर्ण करून दुसरी धाव ही पूर्ण. फटका चांगला होता. सुंदर असा चेंडू. गणेशला काही समजलेलं नाही. खराब चेंडू. वाईट स्वरूपात एक धाव भेटेल म्हसवे संघाला. घोषित क्षेत्रात एक धाव भेटेल. सुंदर असा तटवलेला चेंडू. एकच धाव भेटेल. सुंदर असे क्षेत्ररक्षण. सुंदर असा तटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. सर धावा किती या चेंडूवर. 3. ओके थँक्यू. 3 धावा. धाव 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली 18.
डिक्लेअर स्वरूपात एक धाव भेटेल. सचिन वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेला तटवलेला चेंडू, सुंदर असे क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटेल या चेंडूवर. पुढील चेंडू सचिन याचा गणेशसाठी. सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. दोन धावा भेटतील या चेंडूवर. सुंदर असा चेंडू, गणेशला काही समजलेलं नाही. धाव संख्या 22. पुढील चेंडू गणेशला काही समजत नाही. दोन्ही चेंडू निर्धाव. मोठ्या फटक्याच्या शोधात गणेश. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22. समालोचक प्रतीक जाधव यांचे स्वागत. सुंदर असा तटवलेला चेंडू घोषित क्षेत्रात. एकच धाव भेटेल. संघाचा चौथा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलेला पियुष. सामना करेल दीपक. वाईट +1 अशा दोन धावा भेटतील. धावसंख्येत बदल. धावसंख्या झालेली आहे 25.
सुंदर असा तटवलेला चेंडू, सुंदर असा झेल, सुंदर असा झेल पकडलेला आहे सिद्धेशने. खूप सुंदर झेल. फटकाही तसा होता. दीपकची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत रोहित. सुंदर असा चेंडू, रोहित यांना काही समजलेलं नाही. पुढील चेंडू, सुंदर असा चेंडू, पियुष खूप सुंदर गोलंदाजी करत आहे. रोहितला काही चेंडू समजत नाही. हम्म. पुढील चेंडू पियुषचा, सुंदर अशी गोलंदाजी पियुषची. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 26. 26. संघाचं 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे प्रेम. सामना करेल गणेश. सुंदर असा तटवलेला चेंडू, झेलची संधी. दोन धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 28. सुंदर असं तटवलेला चेंडू, सुंदर असे क्षेत्ररक्षण, खूप सुंदर धाव. धावसंख्येत बदल, धावसंख्या झालेली आहे 30. वाईट चेंडू, गचाळ असे क्षेत्ररक्षण, पण थ्रो मस्त. डायरेक्ट हिट, वन शॉट, वन शॉट. ओके, एकही धाव मिळणार नाही.
31 धावा झालेल्या आहेत. शेवटचा षटक प्रगतीपथावरती. समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू, त्यावरती 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वीरित्या झालेले दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावा. आजच्या या दिवसातील दुसरा सामना तो म्हणजे खेळवला जातोय कसुंबी वर्सेस मस्वे या दोन संघांमध्ये. पाचवा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, तो मात्र टोलवलाय, चाललाय मिड विकेटच्या दिशेने आणि मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु झेल इथे सोडला जातोय आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न, इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील फुलटॉस पद्धतीचा होता, परंतु त्याच्यावरच कोणताही फायदा उचलता आलेला नाही आणि फलंदाज होतोय बाद आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 वरती आणि 36 रनांचं आव्हान असेल ते म्हणजे कुसुंबी या टीम समोर. 5 षटकामध्ये 36 धावा बनवायच्या असतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 श्री काळेश्वरी माता चषक 2025 हनुमान नेहरू युवा मंडळ हादगेकर आयोजित ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. आजच्या दिवशी या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळवले जातील आणि त्यामधून आपल्याला 2 संघ टॉप 4 साठी निवडले जातील. पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये वरोशी ब हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये पात्र झालेला आहे आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळवला चाललाय तो म्हणजे कुसुंबी वर्सेस मस्वे. त्यामध्ये मस्वे या संघाने 36 धावांचं आव्हान ठेवलं, ते म्हणजे मस्वे या संघासमोर, माफ करा, मस्वे या संघाने कुसुंबी समोर ठेवलेलं आव्हान. मस्वे संघाला मी विनंती करतो की प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आजच्या दिवशी आपल्याला 12 संघ खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे. कुसुंबी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये. 36 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ज्या पॉवर प्लेचे षटक आहेत ते पॉवर प्लेचे षटक नक्कीच मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा.
तसेच आजच्या या आपल्या सामन्यांना भेट देण्यासाठी ज्यांची ओळख वाई एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते असे संतोष काका यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी प्लीज मंचावरती येण्याची त्यांना विनंती करतो. कुसुंबी संघाकडून सलामीची जोडी मैदानात पियुष आणि संदेश. आणि गोलंदाजीसाठी पहिलं वैयक्तिक षटक व सांघिक देखील पहिलं षटक घेऊन येते तो म्हणजे मंगेश. 30 चेंडूमध्ये 36 धावा. त्यामधील पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे अत्यंत महत्वाचे षटक असतील. पहिलं चेंडू घेऊन मंगेश सज्ज. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा त्याला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. संपूर्ण मिळतील धावा 6. इथे आला षटकार. पहिल्या चेंडूवरती अफलातून सुरुवात करून दिली होती म्हणजे संदेशने आपल्या संघासाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि ह्या चेंडूला नक्कीच सीमा रेषेबाहेर धाडलंय आणि आपलं खातं आणि संघाचं खातं एका षटकाराने खोललंय ते म्हणजे संदेशाने. दुसरा चेंडू देखील फुलटॉस पद्धतीचा होता परंतु गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे नक्कीच मिळेल. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. आता मात्र स्ट्राईकला आलेला फलंदाज आहे तो म्हणजे पियुष. तिसरा चेंडू मात्र काहीसा फलंदाजाला समजलेला नाहीये आणि चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येतोय निर्धाव. 3 चेंडू 7 धावा. चौथा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा होता. सुरेख मारा गेला होता परंतु त्याला मात्र खोदून काढल्याने एक धाव नक्कीच मिळवली ती म्हणजे पियुष याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 वरती. 4 चेंडू आणि 8 धावा. आतापर्यंत जर पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू नक्कीच थोडासा खराब फेकला गेला होता परंतु नंतरच्या 3 चेंडूवरती सुरेख कमबॅक केले ते म्हणजे गोलंदाज मंगेश याने. अजूनही या षटकातील उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू देखील ब्लॉक होल पद्धतीचा होता. यावरती देखील फलंदाजाकडे कोणतंच उत्तर नाही आणि हा चेंडू देखील येतो निर्धाव. पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन देखील उर्वरित 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्या या गोलंदाज मंगेशने. आणि हा देखील फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि इथे झेलबाद होतोय संदेश. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर मारला परंतु इथे एलिव्हेशन मिळालं नाही. उंची जास्त घेतली आणि चेंडू चाललाय शरद. दीपक या क्षेत्ररक्षकाने सुंदर असा झेल पकडला आणि संदेशला माघारी जावं लागेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 8 धावा. बॅट्समन नेम प्लीज. नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे सिद्धेश परंतु रितेश. ओके रितेश संदेशची जागा भरून काढण्यासाठी तिथे नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे रितेश परंतु रितेशला नॉन स्ट्राईक एंडलाच थांबावं लागेल कारण की आता मात्र षटकाच्या समाप्तीनंतर स्ट्राईक आहे ती म्हणजे पियुषकडे आणि वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गणेश. पहिल्या चेंडूवरती सुरेख इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. फक्त प्युअर टायमिंगच्या बळावरती खेळलेला हा फटका होता. इनसाइड आउटचा फटका क्रिकेटमध्ये सर्वात अवघड फटका समजला जातो परंतु त्याला अगदी सहजरित्या खेळून काढले ते म्हणजे पियुषने. टिपिकल KL राहुल यांचा जो फटका आहे इनसाइड आउट कव्हरच्या वरून तोच फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि सुरेख फटका षटकारासाठी. पुन्हा एकदा तोच खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र बाद व्हावं लागेल ते पियुष याला.
पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र तेवढंच सुरेख कमबॅक केलंय ते गणेश याच्या माध्यमातून. पहिला चेंडू थोडासा स्लॉट मध्ये होता, त्याला मात्र इनसाइड आउट कव्हरच्या वरून 6 रनासाठी मारला, परंतु दुसऱ्या चेंडूची थोडीशी लेंथ बदलली आणि चेंडू गेला सरळ पॉइंटच्या हातामध्ये आणि सुरेख झेल पकडला सुयोग याच्या माध्यमातून. पियूची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज आहे तो म्हणजे किरण. पॉवर प्लेचा नक्कीच उपयोग करायचा आहे, परंतु विकेट हातामध्ये ठेवाव्या लागतील, कारण की कालच्या मैदानाचा जर इतिहास पाहिला तर फक्त आणि फक्त एकच संघ होता ज्या संघाने धावा चेस करत असताना सामना जिंकला, नाहीतर सर्वच्या सर्व संघांनी प्रथम फलंदाजी करत असतानाच हे सामने जिंकले. याचा अर्थ असाच होतो की या मैदानावरती तुम्हाला धावा चेस करणं थोडंसं अवघड जातं, परंतु कालचा दिवस जर गोलंदाजांचा होता तर आजचा दिवस मला वाटतं असा फलंदाजांचा असेल, कारण की ज्या प्रकारे कुसुंबी संघाचे फलंदाज येऊन फलंदाजी करतायत नक्कीच असं म्हणायला हरकत नाही, कारण की प्रॉपर टायमिंगच्या जीवावरती फक्त फटके खेळले जात आहेत, कोणती अतिरिक्त ताकद लावण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. दोन चेंडू किरण यासाठी, तिसरा चेंडू ब्लॉक होल मध्ये होता, परंतु त्याला एक धावेसाठी खेळून काढलंय आणि एक धाव नक्कीच इथे मिळेल. तीन चेंडू 15 धावा झालेले आहेत. नक्कीच पॉवर प्लेचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न करतायत. संतोष काका पिसाळ यांचा सन्मान आपण करणार आहोत ऋतिक फनसे यांच्या हस्ते. चार चेंडू 17 धावा झालेले आहेत. 36 धावांचं आव्हान होतं, परंतु पॉवर प्ले मध्ये काहीसं आव्हान असं सोपं केलेलं आहे, परंतु 2 गडी देखील गमावलेले आहेत. पाचवा चेंडू आणि हा चेंडू देखील लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारला जातोय, तो म्हणजे 4 धावांसाठी आणि इथे मात्र 4 धावा मिळतात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21. 5 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र काहीसं आव्हान सोपं करत असताना कुसुंबी संघाचे फलंदाज आपल्या संघासाठी, कारण की त्यांना माहिती आहे यानंतर फील्ड ओपन होईल आणि फील्ड ओपन झाल्यानंतर तेवढेसे चौकार मारणं आपल्याला कठीण जाईल, त्यामुळेच पॉवर प्ले मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. आणि इथे पण पाहावं लागेल, फटका तर समोर आहे, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव तर घेतली गेली आणि इथे मात्र थोडंसं फंबल झालं आणि या फंबलचा फायदा दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि इथे होते षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन येते तो म्हणजे गणेश. गणेश शिर्के गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्यावरती कोणताही मोठा पवित्रा घेतलेला नाहीये, फक्त सिंगल्सने खेळ चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे, कारण की आता जो रन रेट आहे तो बॉल टू रन पेक्षा थोडा कमी आहे, त्यामुळे कोणतीही रिस्क घेण्याचा इथे प्रयत्न नाहीये.
सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत कुसुंबी संघाचे दोन्ही फलंदाज इथे. हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. इथे मोठा फटके खेळण्याची आवश्यकता खरं तर नाहीये, कारण की तुम्ही सिंगल डबलने सुद्धा हा खेळ जिंकू शकता, परंतु फलंदाजांना हा सामना जिंकवण्याची थोडी घाई दिसते, त्यामुळेच मोठे फटके मारून हा सामना जिंकवण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. नवीन आलेला फलंदाज तो म्हणजे सचिन. 24 धावसंख्या झालेली आहे, अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी कुसुंबी या संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्यावर मात्र 1 रन घेण्याचा प्रयत्न आणि 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात देखील मिळते फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25-25. चौथा चेंडू घेऊन गणेश सज्ज त्याचा सामना करेल, तो म्हणजे सचिन. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल करत असताना, कारण की फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठ्या फटकांची खरं तर आवश्यकता नाहीये. सिंगल डबलने देखील जर खेळले तरी तो सामना यशस्वीरित्या जिंकू शकतात, परंतु इथे मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि इथे येतोय अवांतर चेंडूचा इशारा. अजून एक अतिरिक्त धाव मिळते, ती म्हणजे कुसुंबी संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26-26. अजूनही 10 रनांची आवश्यकता आहे कुसुंबी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथे मात्र स्लॉट मध्ये पडलेला चेंडू होता आणि पंचांचा इशारा येतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथे अजून एका विकेटचं पतन होतंय. गरज नसताना कुसुंबी संघाचे फलंदाज नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. आणि इथे मात्र सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज तो म्हणजे समीर. इथे मात्र कुठेतरी थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कारण की सिंगल डबलने तुमचं जर काम होतंय तर तुम्ही कशाला मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करताय आणि त्या प्रयत्नामध्ये तुमचे विकेट देखील गमावले जात आहेत. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि या 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी नवीन आलेला फलंदाज तो म्हणजे समीर. पाहूया काय करते समीर आपल्या संघासाठी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. आतापर्यंत जे फलंदाज होते ते उजव्या हाताचे होते, परंतु आता डावखुऱ्या हाताचा फलंदाज आलेला आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज जेव्हा कुठे फलंदाजी येतो तेव्हा कुठे बॉलरला थोडाफार त्रास होतो, कारण की आपल्या लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बदल करावा लागतो. याच गोष्टीचा मी उल्लेख केला. बॉलरची एक लेंथ ठरलेली असते राईट हँडेड बॅट्समनच्या विरुद्ध, परंतु जेव्हा लेफ्टी बॅट्समन येतो त्यावेळी ती लेंथ चेंज करावी लागते, लाईन चेंज करावी लागते आणि त्याचाच कुठेतरी फायदा इथे होतोय. आणि इथे मात्र स्लॉट मध्ये पडलेला चेंडूने त्याला पाठवलाय बाउंड्री लॉटच्या बाहेर आणि इथे येतोय दणदणीत षटकार. तसेच रिव्हर्स स्वीप मारण्यामध्ये माहीर असणारे रिव्हर्स स्वीपचा त्यांना बादशाह मानलं जातं असं सूरज गोळे यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. 33 धावसंख्या झालेली आहे, अजूनही 3 धावा हव्या आहेत आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, बीमर चेंडू असेल.
आता मात्र कुठेतरी हा सामना थोडीसा औपचारिकरित्या बाकी राहिलेला आहे, कारण की फक्त आणि फक्त एक धावेची आवश्यकता आहे, ती म्हणजे कुसुंबी या संघाला जिंकण्यासाठी. आणि ती एक धाव देखील समीर याच्या बॅटमधून आलेली आहे आणि हा सामना जिंकलेला आहे तो म्हणजे कुसुंबी या संघाने. कुसुंबी संघाचे अभिनंदन, तसेच व्हेरी हार्ड लक, बॅड लक. मस्वे टीम, आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपण भाग घेतला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या या सीझन मधील पुढील हंगामासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्वे टीम. हॅलो, मी विनंती करतो की वरोशी